इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये वैमानिकाच्या कमतरतेमुळे जे आहे ते प्रवाशांना मोठा फटका जे आहे ते या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। मी सध्याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे। या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर काउंटरवर या पद्धतीने जे आहे ते सकाळपासून प्रवाशांची गर्दी जी आहे ते या ठिकाणी आहे। अगदी ताटकळत प्रवासी जे आहे ते या ठिकाणी उभे आहेत। लांब लांबून प्रवासी जे आहे ते येत आहे। मात्र या ठिकाणी विमान जे आहे ते रद्द झाले त्यांना कळल्यानंतर जे आहे ते त्यांना अनेक अडचणीचा या ठिकाणी सामना जे आहे ते एकूणच करावा लागतोय। या ठिकाणी पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते प्रवासी जे आहे ते काउंटरवरती या ठिकाणी ताटकळत उभे आहे। अनेक प्रवासी या ठिकाणी आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूया। काही प्रवासी आपल्या सोबत आहेत। कहाँ से हैं? मुंबई। कहाँ जाना है? मुंबई अभी फ़्लाइट थी मुंबई की 8 बजे की, रीस्केड्यूल की, अभी तक कैंसिल भी नहीं किया। हम यहाँ पे अभी अटक गए, हम 2 लड़कियाँ ही हैं। अच्छा, काउंटर पे पूछता कि क्या जानकारी दी आपको? कि हम आप टिकट वो दो, हम कैंसिल कर देते, आपकी टिकट फुल अमाउंट रिफ़ंड कर देंगे। बट हम यहाँ के है ही नहीं, हम रुके कहाँ कुछ नहीं बता रहे। हमें उनको कंपेंसेशन देना चाहिए ना, रुकने के लिए कोई जगह, वो कुछ नहीं दे रहे। तो क्या मांग रही है आप? कि हमें कुछ जगह रहने की जगह दो। आपने रीस्केड्यूल की है, आपने कैंसिल भी नहीं किया फ्लाइट। अजूनही काही प्रवासी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न। कुठून आला आपण? मी मुंबईवरनं प्रवास केला होता 2 दिवसापूर्वी। माझी आज सकाळी 8 वाजेची फ्लाईट होती, पण इंडिगोनी काही इन्फॉर्मेशन न देता ती फ्लाईट कॅन्सल केली। सकाळी 4 वाजता मला मेसेज आला, मी झोपेतून उठून तो बघितला, त्याच्यानंतर कळालं का फ्लाईट कॅन्सल झाली। त्याच्यानंतर मी दुसरी फ्लाईट रिशेड्यूल केली आहे, ती पण आता कॅन्सल झालेली आहे। इंडिगोकडनं काही कम्युनिकेशन नाही। जनरली जेव्हा पण कोणती फ्लाईट कॅन्सल होते तर इंडिगोकडनं फोन येतो त्यांच्या कस्टमर सेंटरमधनं। त्यांची पूर्ण सिस्टीम पण कोलॅप्स झालेली, जी सपोर्ट सिस्टीम आहे तिचा कोणी कॉल रिस्पॉन्ड नाही करत आहे, नाही त्यांचं ते जे पोर्टल आहे त्याच्यावर काही फीडबॅक मिळतो आहे। आत्ता पण जी फ्लाईट जी रिशेड्यूल झाली तिचा टायमिंग 1 वाजेचा होता, ती आता लँडिंगच 4 वाजेची दाखवते आहे। म्हणजे ती फ्लाईट अजून टेक ऑफच नाही झाली जिथून टेक ऑफ व्हायची होती। मग तोपर्यंत थांबण्यासाठी काही व्यवस्था वगैरे काही नाही। तुम्ही बघू शकता काउंटरवर पण गर्दी आहे, ना कोणी त्यांचे प्रतिनिधी आहे, ना कोणी त्यांना समजून सांगते। इथं वयोवृद्ध लोक आहे, काही लोकांचे परीक्षा आहे, काही लोकांना आपल्या रिलेटिव्हच्या लग्नाला जायचं आहे, काही प्लॅन आहे, सगळं कॅन्सल झालेले। काही प्रवासी बँगलोरहून आले, त्यांना लँग्वेज बॅरियर आहे, त्यांना कोणी समजून सांगत नाही का करायचं काय। तुम्ही कुठून आला? मी मुंबईवरनं आलेलो आहे। मी आता मुंबईची माझी रिटर्न फ्लाईट होती। किती रुपयात तिकीट घेतली? तिकीट त्याचं 7,000 रुपये होतं। तिकीट पूर्ण दिल्यानंतर बी काही सुविधा नाही आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की याच पद्धतीने जे आहे ते सकाळपासूनच जे आहे ते प्रवासी या ठिकाणी येत आहेत। मात्र आल्यानंतर जेव्हा त्यांना या ठिकाणी विमान रद्द झाल्याचं कळते किंवा पुढे ढकलल्याचं कळते, त्यानंतर या पद्धतीने त्यांना जे आहे ते एकूणच ताटकळत या ठिकाणी उभं राहावं लागते। या ठिकाणी सोबतच आमच्यासाठी काही राहण्याची वगैरे व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली नसल्याची ओरड जी आहे त्या ठिकाणी प्रवाशांकडून ऐकायला मिळत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।